डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14. धार्मिक आध्यात्मिक साधू असल, वारकरी असल, हे कसे ओळखायचे असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आणि सर्वच नागरिकांना, राहतेकरांना, तालुक्यातील सर्वांनाच पडला आहे. कारण की गेल्या काही दिवसापासून या राहता तालुक्यामध्ये असेच भोंदू साधू, भोंदू वारकरी यांच्या टोळ्या फिरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक केली जाते, त्यांची लूटमार केली जाते, त्यांना वेड्यात काढलं जाते. काहीतरी भस्म पुडी त्यांच्याकडे असते, मंत्रोपचार केला जातोय, त्यांना त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांच्याकडं खेचलं जातंय, वशमध्ये केलं जातं. असं ते एक असा भाग असतो, वशमध्ये केलं जातंय. आणि असेच ज्या काल एक घटना घडलेली होती राहता शहरामध्ये, ज्या भोंदूबाबांनी एका दुकानामध्ये लुटमार केली होती, महिलेस वेड्यात काढलं होतं, तिची लुटमार केली, पैशाची रोकड नेली, सोनं नेलंय. असे ते भोंदू साधू हे आज कोपरगाव येथील रेल्वे स्टेशन या ठिकाणी पकडले गेले गुप्तचराच्या विभागाच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी माहिती अशी भेटली का ते MP चे आहेत ते सर्व. आणि ते आता कपडे बदलत असताना काही व्यक्तींनी त्यांना बघितलं, मग त्यांनी या डिपार्टमेंटला कळवलं आणि त्यांच्या माध्यमातून ते पकडले गेले. मात्र धार्मिक आणि आध्यात्मिकचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे की नागरिकांनी या लोकांना कसं ओळखायचं, अशा या भोंदू लोकांपासून कसं वाचायचं स्वतःला, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत. आता ते साधू जे आहेत ते भोंदू पकडले गेलेले ते राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. त्यांची चौकशी देखील त्या ठिकाणी अजून सुरू आहेत. अजून बऱ्याच ठिकाणी त्यांनी नागरिकांना गंडा घातलेला आहेत, नागरिकांकडे गेले आहेत. अनेक नागरिकांनी देखील सांगितलं की आम्हाला देखील अशाच पद्धतीचं आमच्याशी त्यांनी चर्चा केली होती, आम्हाला देखील वेड्यात काढायचं काम या ठिकाणी करत होते. मात्र काही हुशार असल्यामुळे ते त्या ठिकाणी वेड्यात निघू शकले नाही किंवा काही नागरिकांचा जमाव त्या ठिकाणी आल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी पसार घेतलेला होता. मात्र एक महिला त्यांच्या जाळ्यात अडकली आणि तिच्याबाबत त्या घटना केली, तिला लुटमार केली. बरंच आपण जर गोष्टी बघितल्या तर त्यांनी आल्यानंतर एक जण गेटवरती असतो, नजर ठेवत असतो, असे प्रत्येक ठिकाणी त्यांनी या ठिकाणी केलं आहे. मात्र अशा या नागरिकांपासून मी या आधी देखील एक व्हिडिओ बनवला आहे की नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने या लोकांपासून आपली सुरक्षितता बाळगली पाहिजे. आता पुढं जे आहे तो तपास चालू आहे. राहता पोलीस स्टेशनचे PI आहेत दीपक सरोदे यांच्यामार्फत या ठिकाणचा पोलीस तपास जो आहे तो अजून खुलासा होणार आहे. त्या गोष्टीकडे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज 17 साठी अजय जाधव पाटील, राहता.